आपण करणार आहोत करंज्या. तर आधी सांगा ना. हे पीठ आहे कशाचं? मैदा, हं. नंतर हा रवा आहे, हे शेंगदाणे आहेत, शेंगदाणे म्हणजे कुठे शेंगदाणे आहेत? सॉरी काजू 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 वेलची आहे, नंतर आणि हे जायफळ आहे, हां. बदाम मोठे आहेत का? शेंगदाणे. बदाम हां, झालं की काय 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 खूप करणार आहात? काहीतरी आता वेगळा बघा आवाज मी- काढून सरांनी फक्त तो पॅन काढला. अरे मला त्यांना अरे कृती मला वगैरे ते, माहित नाहीये. हे- काय करायचं काय आहे पण आता हे जे पीठ आहे ते आणि रवा हां. हे मला आधी मिक्स करायचं आहे. आणि गॅसवर मैदा का मिक्स करताय तुम्ही? नाही नाही, हा तू तरी सांग. हा स्वर कधी ऐकू येत नाही मला. कधीच नाही. अडचणीत हां, आहे. हां. प्लीज लीना सांग ना गं. प्लीज लीना सांग ना गं. त्याच्यात थोडस तूप घालून किंवा आणि हा आधी भाजून घ्या छान. बाहेर झालं एवढं आता नुसतं तूप कशाला हे करता नाही, नाही. रवा घाला त्याच्यात. तेच करतोय. सर पॅन वरती तूपच परतून घेत होते. तिकडे आपण दरम्यान डेसिकेटेड कोकोनट घालतोय, तेही महत्वाचं आहे. आता हे बघ लाल झालं. हा आता गुलाबी. गॅस घालवा आणि मग गुळ घाला नाही तर पाक होईल त्याचा. थांबा. ठीक आहे. थांबा तो गरम आहे. मी वाचवते हा मंगेश तुम्हाला, तो खूप प्रयत्न अरे करतोय. तूच वाचवणार आता मला, दुसरं कोण आहे माझ्या जगात. हा पदार्थाची पूर्ण जबाबदारी मंगेश कदमांची आहे. डिस्क्लेमर बघ पसरलं की नाही मी फक्त एका जागी नाही टाकलं. बस बस बस? हो. नाही तुला गोड आवडतं म्हणून मी जास्त घालतो, बाकी काय नाही. आता सगळे ड्रायफ्रुट्स घालायचे थोडेसे 4 वेळे. मी मनुका मात्र थोडं जास्त घालणार आहे. हा मला त्या करंजीत खूप आवडतात. हे घ्या ताई. ते काजू थँक्यू. जायफळाचा वास जास्त छान लागतो त्यामुळे मी जायफळ आला हा पडतो आम्ही बेशुद्ध एवढा घातला. नाही रे नाही रे वेलची ठीक आहे. मला गूळ आणि जायफळ हे कॉम्बिनेशन जास्त आवडतं. आता काय? आता हे पीठ घ्यायचं, आणखी रवा लागेल थोडासा. हा जरा मैदा रवा असेल तर खुसखुशीत होते हा. त्यामुळे थोडंसं घ्या. तेलाचं किंवा तुपाचं मोहन घातलं ना बहार. किती बघा. बस बस हं. कडकडीत तेलाचं मोहन. हे मोहन उठले. वा थोडस आता पाणी घेऊन चला. इकडे दिले. मंगेश सर आणि लीना ताई आपल्यासाठी करतायत छानशी गोड गोड करंजी. सर्वात आधी तेल इथे थोडस घेतलं ना की मग ते छान सीटिंग करतायत हा ते बघायचं. जमतंय करा. शाबास. बा 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 बा. आज काय सोहळा पाहायला मिळालाय. खरंच एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात तेव्हा खरी दिवाळी येते जेव्हा नवरा स्वयंपाकामध्ये फक्त हातभार लावत नाही तर अख्खा भार घेतो. आणि अरे पण हा भार उचलणं हा पहिल्यांदाच झालंय. मग आता बघ तू दरवर्षी करंजा दरवर्षी करायला लावणार आता. तू मला एक्सपोज केलं. हो सर. वा अप्रतिम.